ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते झालं। मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सूत्र आहे। स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महापालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले। यावेळेला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, मिनल पालांडे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, ठाणेकर, ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आलेली नव्हती। त्यानंतर 6 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात। त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर इत्यादी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचं कार्यालयात करण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले। यावेळेला ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं। ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसंच स्पर्धकांना माहिती मिळावी आणि संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले। तसंच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत। शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध 12 गटात ही स्पर्धा होणार आहे। नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसंच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा या मागचा हेतू असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं। यावेळेला आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेचा अर्ज वाटप करण्यात आले। वर्षा मॅरेथॉन कक्षाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल या कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचे आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल। साधारणतः 6 वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। जे प्रथम पारितोषिक आहे तो 1 लाख रुपयाचा आहे। साधारणतः 10.5 लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे। विविध गट आहे यामध्ये पुरुषांचा अर्ध मॅरेथॉन, महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन, त्याच्यानंतर 12 वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत। यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे। तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे। हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे, क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती 2019 पर्यंत, नंतर कोविड आला, विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला, त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता।